ये. पारू पारू ए पारू तू कशी आहे? पारू 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 ए पारू काय झालं? पारू ए जादूगार जादूगार यार बोल ना माझ्याशी. जादूगार प्रीतम. अरे ए ए ए दादा काय झालं इथं? काय झालं? शॉक मध्ये आहे. पण झालं काय? काय तिकडे काय झालं का? त्या अजयने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. काय? आई कुठे तो अजय? हा आई कुठे? बोल ना. अरे बोल ना यार. गेला. तू जाऊ कसं दिला त्याला? हा अरे आपली पारू बघतोस तर काय कर. तू मेला यार. प्रीतम तू प्रीतम मेला. सोड मला. प्रीतम प्लीज कूल डाऊन. प्रीतम आय नो तुला पारूची काळजी वाटतेय पण ती शॉक मध्ये आहे. तिला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि तो अजय त्या अजयवर विश्वास ठेवणं चुकीचं होतं. पण तिची काळजी घेणं आपली जबाबदारी नव्हती का? यार मी कसं निघला केला यार. It's okay. सोड ना. मला एक सांगशील आजपर्यंत तू घरातल्या माणसांच्या व्यतिरिक्त इतकी काळजी इतकी केअर केलेलं मी कधीच बघितलेलं नाहीये. तुझ्या आयुष्यात इतक्या मुली येऊन गेल्या पण ज्या तळमळीने तू पारूबद्दल विचार करतोय ना ते बघून खरंच खूप आश्चर्य वाटतंय यार. सावित्रीताई, पारू कशी आहे तू? हे माझ्या पिल्ला पारू ठीक आहेस ना बाळा? मला माफ कर. मी त्या राक्षसाला ओळखायला कमी पडलो. त्यानं काही केलं नाही ना तुला? मला माफ कर. मलाच तुझ्या लग्नाची गडबड होती आणि मी आज तुला त्याच्या बरोबर एकट्याला पाठवलं. माझं चुकलं. भारती दादा असं नको करू तू. तुला तरी काय माहिती तो माणूस कसा आहे ते. तुझं नाही चुकलं बा. आदित्य सर तिथं येळेवर पोचले ना म्हणून. नाहीतर बघ दादा, मला माहिती आहे की मुलींच्या बाबतीत माझा ट्रॅक रेकॉर्ड खराबच आहे. म्हणजे मुलींसोबत टाइमपास करणं, त्यांना फिरवणं ह्याचसाठी ओळखला जातो मी अजून. मी ना ह्या बाबतीत रादर कुठल्याही बाबतीत कधीच सिरियस नव्हतो. कारण त्यावेळेला माझ्या आयुष्यात जी लोक होती ना त्यांना मी फक्त प्रीतम किर्लोस्कर म्हणूनच हवा होतो. पण ना जेव्हापासून पारू माझ्या आयुष्यात आली आहे ना लाईफ फ्लिप झाली आहे 180 डिग्री. म्हणजे इट्स लाईक फ्लिप. तुला माहिती आहे अजूनही माझ्या फोनमध्ये 100 मुलींचा नंबर आहे. अजूनही मी कोणाला मेसेज केला ना तर कोणी इथे येईल टाइमपास करायला, फिरायला, गप्पा मारायला, काही. पण जेव्हा माइंडमध्ये काय सुरू आहे ते बोलायची वेळ येते ना किंवा मन मोकळं करायची वेळ येते ना तेव्हा फक्त 2 नावं आठवतात. एक तू आणि एक पारू. पारू माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे ना जी आईसारख्या माझ्या चुका पाठीशी घालते.
वडिलांसारखं माझ्यावर रागवते आणि वेळ प्रसंगी भावासारखं दोन कानाखाली मारला ना तरी काय वाटणार नाही यार मला. पारू माझी फक्त एक नितळ आणि प्रामाणिक मैत्रीण आहे. मी त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच नजरेने मी तुझ्याकडे बघू शकत नाही यार. आणि तिच्यासोबत जेव्हा त्या अजयने असं काहीतरी केलं ना, आय लॉस्ट इट दादा, आय लॉस्ट इट. आणि म्हणून मी तुझ्यावर चिडलो. आय एम सॉरी. प्रीतम प्लीज शांत हो. मोठा झालास रे. खरंच मी नोटीस करायला हवे होते हे सगळे बदल. पारू आल्यापासून तू कधी कुठल्या पार्टीला गेला नाहीयेस. तुझ्या मुलींसोबतचे कित्येक फोन कॉल्स बंद झालेत. ओव्हरऑल खूप बदल घडले तुझ्यामध्ये. आणि हे सगळं फक्त एका शुद्ध मैत्रीमुळे घडत असेल ना तर खरंच खूप कौतुक वाटतं मला तुमच्या मैत्रीचं. आय एम प्राऊड ऑफ यू ब्रो. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आणि ट्रस्ट मी, आई बाबांना जेव्हा हे कळेल ना तेव्हा त्यांनाही तुझा खूप अभिमान वाटेल. खरंच. पण पारू ती ओके कधी होईल? प्रीतम तिला थोडा वेळ दिला पाहिजे, मग बोलूया आपण. तू शांत हो. काय करतोयस? मी मला सोडा. तुम्ही सोडा. मी त्याला नाही सोडणार. अरे माझ्या पोरीच्या आयुष्याची खेळतो म्हणजे काय? तुम्ही सोडा. तुम्ही सोडा. तुम्ही सोडा. वा, तो राक्षस गेला पळून. आदित्य सरांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. तेवढ्याच्यानं काय होतंय? अरे पळून गेला असाल ना तरी पातळातनं शोधून काढीत त्याला. माझ्या पोरीच्या अंगाला हात लावला त्याने. त्याचा जीवच घेईन मी. मला फासावर लटकवलं तरी बी हात तर. तुम्ही मला सोडा. तुम्ही मला सोडा. दादा काय बोलताय हे? मग तुम्ही फासावर गेलात तर पारू आणि गणिकडे कोण बघणार आहे? त्याच्या पापाची शिक्षा त्याला नक्की मिळेल. स्वतःला आता माफ कर सुमन. माझ्या हातनं फार मोठा गुन्हा घडता राहिला. मी तुझ्या पोरीला नाही सांभाळू शकलो. मला माफ कर. बा, मी तुला सोडून कधीच कुठं बी जाणार नाही. कुठे जाशील तू? मीच तुला माझ्या नजरेपासून लांब होऊ देणार नाही आता. बापरे, म्हणजे तू जर वेळेवर पोहोचला नसतास आदित्य तर पारू बरोबर देवा. आता मला ना तो मुलगा पहिल्या दिवसापासून पटला नव्हता. त्याच्या वागण्यातनं सतत काहीतरी विचित्रच वाटत होतं यार. आता मी म्हंटल की मारुती मामाने स्थळ आणलंय, सो काहीतरी विचार करूनच आणला असेल. या एका विचाराने मी काय बोललो नाही. हसबंड आहेत पारूचे होणारे, ते पत्ता विचारत होते.
दिशा. हाय. हॅलो. हाय प्रीत. हे पारूचे जे मिस्टर आहेत ते आज परत पत्ता विसरले का? आणि तुम्ही दोघं असे कसे योगायोगाने भेटता नेहमी? आधीपासून ओळखता का एकमेकांना? एक मिनिट दिशा, तुला मी नेहमी त्याच्याशी बोलताना बघितलंय. तुला काय माहितीये का त्याच्याबद्दल? यू म्हणजे प्लीज, मला काय माहित असणार त्याच्याबद्दल. तो तर पारूचा होणारा नवरा होता म्हणून त्याला एक दोनदा एंटरटेन केलं मी, दॅट्स इट. आदित्य, अजयच्या आई वडिलांचं काय झालं? त्यांची इन्क्वायरी सुरू आहे. कोणीतरी ममता नावाची बाई त्यांना त्या कामाचे पैसे देत होती. प्लॅन अजयचाच होता. ते दोघं फक्त पैशांसाठी कामं करत होते. आणि त्या बाईची काहीतरी मुलगी आजारी आहे म्हणून पोलीस कंप्लेंट नाही दिली. पण मग त्या बाईचं काय झालं? त्या ममताचं? नाही, ते परत भेटले तर त्यांना कळवायला सांगितलं. दॅट्स नॉट फेअर ना दादा. म्हणजे मी म्हणतो की आपण त्यांना पोलिसात देऊया. 2 फटके पडले ना बरोबर बोलायला लागतील सगळं. आणि मग आपल्याला कळेल ना की ती बाई कोण होती आणि तिचा ह्या सगळ्या मागचा मोटिव्ह काय होता. आंटी, आय थिंक पोलिसांमध्ये कंप्लेंट करणं वोंट बी राईट. म्हणजे ह्या त्यांना काय होतं, अशा मॅटर्समध्ये मुलींचीच बदनामी होते. त्यात तो मुलगा पारूला घेऊन गेला होता. थँक गॉड त्याने काही केलं नाही तिला. पण तरी जर हा मॅटर पोलिसांपर्यंत गेला तर त्याची चर्चा होईल आणि मग लोक वाटतील ते बोलतील. तसं पोलीस कंप्लेंट करायला काही हरकत नाही आहे. पण आपण याबद्दल अजून मारुतीचा काय डिसिजन आहे हे विचारलंच नाही. मग असं परस्पर कंप्लेंट देणं करेक्ट नाही वाटत आहे मला. ठीक आहे, आपण थांबूया थोडा वेळ. तसंही पारू अजूनही शॉकमध्ये आहे. तिला या धक्क्यातून बाहेर येणं खूप गरजेचं आहे. आपण थोडं वेट करूया. आदित्य, आपण ते डिस्कशन करत होतो ना प्रोजेक्टचं. हां, तर त्या 2 फाईल्स माझ्या कारमध्ये मी घेऊन आले. मी पण आलेच. तो प्रीतम तिकडे पोचलाच कसा? सांगितलं होतं ना त्या दोघांना व्यवस्थित कंट्रोल करायला. तोंडावरून मूर्ख दिसतेसच तू, म्हणून प्रत्येक वेळेस सिद्ध करायलाच पाहिजे का? आणि लक्षात ठेव, माझं लग्न स्टेकवर आहे. लवकरात लवकर काय ते सॉर्ट आउट झालं पाहिजे. मला का बोलतेस तू? हा जो प्लॅन केला हा माझा होता. कोण तो कुठला अजय, त्याला तू हँडल करणार होतीस ना? हे असं हँडल केलंय. एक साधी मोलकरीण सांभाळता आली नाही त्याला. आणि सगळ्यात महत्वाचं, तो आदित्य तिकडे पोहोचला, त्यात माझी काय चूक आहे ग? चुप्पेड. आयुष्यात कधीतरी स्वतःच्या मेंदूचा वापर केलायस का तू? एक काम धड जमत नाही तुला. त्या अहिल्या आंटी आहेत ना, त्या बरोबर तुला तुझ्या लायकीत ठेवतात. तेच करेक्ट आहे. आणि खरं तर तुझी या बंगल्यात झाडू मारणे इतकी पण लायकी नाहीये, तेवढं पण स्टेटस नाहीये तुझं. आणि तू स्वप्न काय बघतेस? अहिल्या देवी किर्लोस्कर बनायचं. माय पोट. अहिल्या देवी किर्लोस्कर बनते
आता तो अजय कसा सापडणार नाही याची मी व्यवस्थित काळजी घेईनच, पण ते खोटे आई बाबा कसे नाहीत सापडणार हे मी बघते. ए बाई, पास हा पास. तुझा नसलेला मेंदू अजून जास्त नको वापरूस. तू जर त्या दोघांना परत एकदा भेटलीस ना तर लक्षात ठेवा, माझ्या मम्माला सांगितलंय ती अपडेट घेते त्यांचा. बरोबर काय तो बंदोबस्त पण करेल. आणि तोपर्यंत तू गपचूप घरात थांबायचं, कळलं? तोंड बंद ठेवायचं एकदम, नाहीतर नाहीतर काय काय करणारस तू? नाहीतर हा नाहीतर वाट लावून टाके ना मी तुझी. तू माझी वाट लावणार? ए ऐक हा, नीट बोलायचं माझ्याशी. मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. ए मोठी आहे मी, माय फुट. तुला तुला एकेरी बोलते ना, तीच लायकी आहे तुझी. खरं तर तुझ्या नावात किर्लोस्कर लागलं ना, म्हणून तुला आतापर्यंत एवढी व्हॅल्यू दिली, एवढं टेन्शन दिलं. अदरवाईज तू म्हणजे ते डस्टबिन्स असतात बघ, ज्यात आपण कचरा टाकतो, किंवा गार्डन मध्ये बघ ते फ्रॉग्स असतात, ते तोंड वर करून त्याच्यावर लिहिलेलं असतं की मी कचरा खातो. दॅट फ्रॉग इज यू. तुला तर ना मी लग्न झाल्यावर व्यवस्थित सरळ करेन, पण तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं. आणि ए माझ्या अगेन्स्ट जर चुकून सुद्धा जायचं ट्राय केलंस ना तर वॅनिश करे ना मी तुला, गायब. अजून ही किर्लोस्करांची सून झाली नाही तोवर माझा या दामिनीचा अपमान करतेय. मला माझी लायकी दाखवतेय. एवढा अपमान तर माझा अहिल्यादेवी किर्लोस्करांनी सुद्धा केला नाहीये कधीच. आणि ही काल परवा आलेली फालतू मुलगी मला माझी लायकी दाखवतेय. नाही, मी मूर्ख आहे मी मूर्ख, मी मान्य करते. पण हीच मूर्ख दामिनी आता हिची या घरातली एंट्री कशी बंद करते ना, ते बघाच. सॉरी श्रीकांत, तू त्या माणसांबद्दल शंका व्यक्त केली होतीस, पण माझ्याचकडून त्यांना ओळखण्यात चूक झाली. प्रीतमच्या साखरपुड्याच्या गडबडीतनं माझं लक्षच नाही राहिलं. पारूच्या बाबतीत जे झालं ते नको होतं व्हायला. निलेश, हो सर. या इकडे या जरा. निलेश, रोपाला नुसतं खत पाणी घालून जबाबदारी पूर्ण नाही होत. त्याला सुरक्षा पण द्यावी लागते. हा, आजच्या आज त्याला कुंपण घाला. हो सर. या. तुम्ही इथेच थांबा. मारुती, मॅडम, बाळा पारू, उठ बाई उठ. बघितलं का कोण आलंय ते? मला नाही जायचं त्या माणसाबरोबर. तो माणूस चांगला नाही जायचं. मला नाही जायचं. अगं डोळे उघडून तर बघ बघ.
तुझ्या देवी आई आल्यात.